परत एकदा डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल इथे मात्र टाकला जातोय. अप्रतिम गोलंदाजी आणि अप्रतिम खेळ ते मैदानामध्ये सुरू झालाय. परत एकदा चेंडू हवेत, चांस पण आहे यहाँ पे, लेकिन एक सिंगल रन. काफी तेजी के साथ ये सिंगल रन पूरा होता. स्वस्तिक कैपिटल बैटिंग साठी तयार, 3 धावा धावल करते आपण पाहतोय. क्रिस्लियस एसएमए लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन गेटेक प्रायव्हेट लिमिटेड. परत एकदा वेगवान चेंडू, कॅच आणि विकेट. पहिला बॅटर झेलबाद. 3 धावा आणि पहिला बॅटर मात्र इथे बाद झाला. मोठा झटका पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. राज शेंडे नवीन बॅटर मैदानामध्ये. राज शुभम भालीपची मात्र चांगली गोलंदाजी. नवीन गोलंदाजी मार्गावर फटका जोरदार आणि ते रनआउटचा चान्स. पोहोचला तिथे बॅटर. वा उमेश, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उमेश जाधव ताकदवार बॅटर आहे आणि आज उमेश जाधवची चांगली रनिंग देखील आपण पाहिली. एक सिंगल रन इथे पूर्ण झाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैभव गायकवाड. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा वैभव गायकवाड. आणि हा चेंडू परत एकदा भन्नाट वेगवान चेंडू होता. वैभव गायकवाड इथे मात्र धावांचा पहाड उभा राहून देत नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, रोखून ठेवलं त्याने, थांबून ठेवलं आतापर्यंत बॅटर्सला. फुल टॉस आणि ते फुल टॉसचा जास्त मोठा फायदा घेता आला नाही. मिड ऑन मध्ये चेंडूला रोखलं गेलं, थांबवलं गेलं, रन मात्र मिळणार नाही. क्रिस्लियस एसएमए लीग 2026 चा थरार. आणखी एक चेंडू मात्र डॉट बॉल. प्राऊड बाय नेशन रिएटेड प्रायव्हेट लिमिटेड. गुडीज पार्टनर मालपाणी विकेन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विन्सन ग्रुप मेक इट डिपिक्ट. गोलंदाजी मात्र वेगवान, जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली. इथे हा चेंडू पॉइंट मध्ये खेळला, गॅप शोधली आणि एक सिंगल धाव सहज तिथे पूर्ण होईल. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केले जाईल. 5 धावा स्वस्तिक कॅपिटलच्या आतापर्यंत पूर्ण होतात. मंगलम योद्धा विरुद्ध स्वस्तिक कॅपिटल हा सामना मैदानामध्ये सुरू झालाय. मंगलम योद्धाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय बऱ्यापैकी सार्थकी देखील त्यांनी ठरवलाय. हा चेंडू पायावरती आदळला, रन मिळणार नाही. परत एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. या ओव्हर मध्ये वैभव गायकवाडने खर्च केले केवळ 2 धावा. 2 धावा खर्च करत इथे मात्र चांगली गोलंदाजी वैभव गायकवाडची आपण पाहिली. क्रिस्टियस एसएमए लीगचा हा मित्र दीपक सोहळा आपण पाहतोय. पॉवर्ड बाय रिलेशन गेटेक प्रायव्हेट लिमिटेड. गुडीज पार्टनर मालपाणी बेकन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विन्सन ग्रुप ट्रॉफी स्पॉन्सर. आणि ते परत एकदा मॅचला सुरुवात. अगदी सरळ खेळून काढला आणि ते एक सिंगल डायरेक्ट हिट आणि त्याचबरोबर सिंगल रन. अपील तिथे फार मोठी गेली होती, मजांनी अपील म्हटलं फेटाळली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 6 धावा, 6 रन ऑन स्कोर बोर्ड. शुभमचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर आता असेल हो. परत एकदा तेज तर्रार वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडू मात्र इथे टाकला जातोय.
6 धावा, 6 रन ऑन स्कोरबोर्ड. खुलवा टप्प्यात चेंडूचा कडक शॉट 6 रन. षटकार उमेश जाधवच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. स्वास्तिक कॅपिटलला त्यांचं धावांचं कॅपिटल बनवायचं असेल तर उमेश जाधव मैदानामध्ये टिकणं गरजेचं असेल, कारण उमेश जाधवच्या बॅट मध्ये ती ताकद आहे धावा बनवण्याची. परत एकदा हवाई हल्ला, षटकार. Is it true that you want it? Then act like you mean it. With every इथे हा चेंडू परत एकदा डोक्याने खेळलाय आणि परत एक सिंगल धाव. विकेट पडलेली असणार आहे आणि आपण बघतोय क्रिसलिस सेमी लीग 2026 मधील बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप या ठिकाणी खरं तर सुरू असणार आहे. प्ले झेन स्पोर्ट्स पार्क मँगो ट्री वर्ल्ड पुणे या ठिकाणी. धावा 2/17 आहेत. 17 धावा झालेल्या आहेत धावसंख्येमध्ये. जर पाहिलं गेलं 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. समोरचा संध्याकाळ आपण जर बघितलं गेलं, क्रिकेट जगलं जातं, इकडे क्रिकेट खेळलं जातंय आणि त्याचा आनंद घेतला जातोय. कारण हेच आहे आपल्या आयुष्यामधलं पहिलं प्रेम, क्रिकेटचा खेळ. क्रिकेटच आहे आपल्या आयुष्यामधलं व्हॅलेंटाईन आणि यालाच आपल्याला या ठिकाणी खरं तर प्रपोज करायचं, कारण की यामुळेच आपलं लाईफ जे चांगलं आहे, चांगले मित्र सहभाग दिलेला आहे या क्रिकेटच्या माध्यमातून. आपण जर बघितलं 4थं षटक स्वास्तिक कॅपिटल संघ. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं, स्कोर असणार आहे धावफलकामध्ये 18 धावा मात्र बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चालू असताना शुभम यांना बॉलिंग करताना आपण बघू शकता. जसं नंबर 8 मध्ये सज्ज असे समोर गोपाल लोहार. सोनार की एक लोहार की गोपाल लोहार पहिला बॉल खेळेल यावेळेस. चांगला फटका यावेळेस मारलाय आणि झेल सुटतोय. अतिघाई संकटात जाई. जोरदार असा हल्ला केला होता, ताकदवान लोहारचा फटका होता. नंबर 4 चालू असते. धावसंख्या आपण जर पाहिलं गेलं 19 रन झालेले आहेत. 2 गडी बाद असं आपण जर बघितलं गेलं. नंबर 4 सुरू आहे इकडे. शुभम बॉलिंग करत आहे. समोर जर पाहिलं गेलं उमेश आहेत. उमेश जाधव सर बॉल पुन्हा एकदा बॉल गर्रकेने वळवला गेलेला बाहेर होता. चांगली फ्लाइट होती, फ्लाइट मध्ये बीट केलेला आहे आणि अनप्लेबल यॉर्कर पाहायला मिळाला इकडे. संघात धावसंख्या 19 धावा. षटक क्रमांक 4 चालू असताना 2 बाद 19 धावा या ठिकाणी असणार आहेत. पुढचा चेंडू फुटबॉल बॉल टाकला गेला. यावेळेस सरळ खेळलेला रनआउटची संधी असेल. संधीचं सोनं केलं जाते. थेट बॉल यशरावती आढळतोय. काम होते तमाम. खेळाडू बाद. स्वास्तिक कॅपिटल्स 19 धावा असणार धावफलकामध्ये. आपण जर बघितलं गेलं 3 बाद 19 धावा असणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये नवीन बॅटर आलेला आहे. बॅटिंग करण्यासाठी गोपाल लोहारला साथ देण्यासाठी आलेला नवीन बॅटर दाखल झालाय स्वप्नील कुलकर्णी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, हा बॉल दांडी 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 गुल 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 गुलाल उधळलाय.
4 बाद. शुभम ठरलाय बाजीराव सिंघम की 2 विकेट या षटकात काढलेत. एक दांडी गुल. परत एकदा टाकलेला खतरनाक यॉर्कर. खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन करतायत पेसचा वेगाचा देशपुंजी तारा. 19 बॉल 4 ओव्हरचा खेळ खल्लास. 3 षटक आता बाकी राहिलेले आहेत. स्वासी कॅपिटल संघ आपण जर बघितलं गेलं राहुल संचेती आणि दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं स्वप्नील कुलकर्णी यांना आपण बघतायत. चांगला सामना या ठिकाणी जो नक्कीच असणार आहे. सर्वात मोठं क्रिकेट रेकॉर्ड तोड क्रिकेटची स्पर्धा असणार आहे मित्रांनो. आणि इतिहासाचे आपण या स्पर्धेत भाग घेतला. खूप मोठं सौभाग्य. एकोणी धावा. हा क्रिकेटचा खेळ जर इंग्लंडनं सुरू केला असता मात्र भारतानं या क्रिकेटला खूप मोठं केलेलं आहे आणि जगात बीसीसीआय 1 नंबरला आहे. जवळपास 1800 कोटी रुपयाचे मालक आहेत बीसीसीआय. त्या भारतात या क्रिकेटला खरं तर बॉक्स क्रिकेटला देखील आपली वेगळी ओळख केलेली आहे. आपला स्वतःला एक वेगळा दर्जा उंचावलेला आहे क्रिसलीस सेमी लीगनं. चांगला फटका या ठिकाणी आपण बघू शकता आणि याबरोबर आणखीन एक खेळाडूचा खेळ खल्लास. 5वा फलंदाज आउट. आउट हुआ खेल पलटा. क्रिसलीस का जोश उछलता. क्रिसलीस का जोश उछलता. क्रिसलीस सेमी लीग powered by relation Realtek प्रायव्हेट लिमिटेड. संघाची धावसंख्या असणार आहे ती 19 धावा 5 गडी बाद. 5वा षटक या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वैभव गायकवाडचा आपल्याला बघायला मिळेल. हा वैभवचा बॉल तिकडे वाईट बॉलचा इशारा पंचांकडून मात्र असणार आहे. एक स्वप्नील एक साईनाथ. बॉलिंगला वैभव गायकवाड आपण बघू शकता. यावेळी जर बघितलं गेलं चांगला चेंडू मात्र असणार आहे. चांगला चेंडू असणार आहे. डॉट बॉल आपल्याला ठिकाणी जो बघायला मिळतो आहे. अप्रतिम असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. 20 धावा धावफलकामध्ये आपण बघू शकता. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर जर बघितलं वैभव गायकवाड यांना आपण बघतायत. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील जर बॉल बघितला सुंदर असा चेंडू मात्र या ठिकाणी जो बघायला मिळेल असणार आहे. 5वा षटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. 20 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघू शकता. रंगलेला सामना, रंगलेली लढत. 2 ताकदवान संघ आमने सामने भिडतायत. नेक्स्ट बॉल. बॉल तयार. हा बॉल टाकलाय. पुन्हा एकदा फिरकीची जादू बघायला मिळालेली आहे. बॉल वळवलाय. वळणदाराने असरदार. गोलंदाजाचा नक्कीच असेल दबदबा. 5 ओव्हरचा खेळ संपलेल्या 5 बाद 20 धावा. स्वास्तिक कॅपिटल संघाला मैदानावरती नक्कीच मंगलम योद्धाच या संघानं नक्की थांबवलंय. धावासाठी संघर्ष करायला भाग पडलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी खूप जबरदस्त असणार आहे. महादेव आता आलेला आहे. महादेव षटक क्रमांक 6 मध्ये तयार आहे. यावेळेचा बॉल रनआउटची संधी असणार आहे आणि संधीचं केलं जाते सोनं. आणखीन एक खेळाडूचा खेळ इथे संपवलाय. डीजे कृष्णा मतलेसर बाजार. Requesting backup. Come up for it.
स्वस्तिक कॅपिटल संघाला खरं तर आज गोलंदाजानं नांगी टाकली म्हणावं लागेल फलंदाजाने आज. कट केल्या बॉल आणि याबरोबर ऑल डाऊन ऑल आउट झालेला आहे. 7वा गडी गारद होतोय. जबरदस्त खेळ दाखवत आहे तिथे मंगलम योद्धाज. स्ट्राइक करायला न्यू बॉल घेऊन तयार आहे. राज बॉलिंग साठी तयार झालेला आहे. तर एका बाजूने शैलेश, दुसऱ्या बाजूने असे वैभव गायकवाड. शैलेश वानखेडे मंगलम योद्धाचा सलामीचा खेळाडू. शॉर्ट ऑफ लेग बॉल आपट मार. पंचांचा इशारा दिशाहीन वाईट बॉल. 1 बाउंड देखील दिलेला आहे. एक धाव मंगलम योद्धाज. 1 रन तिथे झालेले आहे. नेक्स्ट चेंडू CSL राज तयार असेल पुढचा बॉल घेऊन. राजचा बॉल लागलाय बॅटचा किनारा. फलंदाज तंबूत धाडलाय पहिला धक्का. राज शेडे काम नक्की असं खेळायचं, कारण आज ना मागे ना पुढं, आज फक्त लक्ष या क्रिकेटच्या कप कडे पाहिजे. यावेळेचा बॉल रनआउटची संधी अचूक नेम झाला, मात्र खेळाडू देखील धावलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पायाला लावलेल्या भिंगऱ्या जोरदार धाव घेत धाव पूर्ण केली जातीये. आता स्ट्राइक वरती आलाय संघाचा एक वीर, संघाचा स्टार, संघाचा आयकॉन वैभव गायकवाड. त्याला कसं रोके राज. याला म्हणता कॉन्फिडन्स. राज देखील तयार असेल पुढचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. जर बघितलं प्रचंड गर्दी असेल, प्रेक्षक खूप एन्जॉय करतात या मॅचला. सर्वांचं स्वागत आम्ही करतोय या मुकाबल्यामध्ये. नेक्स्ट बॉल रामदेव टाकलेला हा चेंडू, मात्र दिशाहीन बॉल असणार आहे. तिकडे धाव मिळते अवांतर, मात्र पंच तिकडे हा बॉल डेड बॉल घोषित करतील, कारण कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बघायचंय काय होणार या मॅच मध्ये. ओहो, यावेळेसचा चेंडू एक सिंगल आलेले आहे. इथं ट्रेलर है जो डर गया और समझो मर गया. त्यामुळे आता मात्र आर नाही तर 5 ची लढाई. 3 धावा झालेल्या आहेत. 18 ची गरज. पुढचा बॉल, हा बॉल डिझाईन बॉल टाकलेला आहे. वाईट बॉलचा इशारा वैभव कातोरे सरांचा असणार आहे. या षटकातील धावसंख्या पुढे जातीये. 4 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट हा खेळ जंटलमॅनचा खेळ, मात्र बॉक्स क्रिकेट मध्ये उत्साहात स्पर्धा खरं तर आपण बघितलं आतापर्यंत. हा 13वा दिवस. हा बॉल देखील टाकला. अवांतर धाव मिळणार आहे. अजून एक नक्कीच दिलेला आहे. अवांतर धावेचा इशारा येतोय. चांगली स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. संघ धावसंख्या असेल 5. आता धावांची गरज असणार ती 16 धावांची या ठिकाणी या विजयासाठी गरज. पुढचा चेंडू, आणखीन एक तेजदार असा चेंडू मात्र असेल. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला असणार आहे. तो राज कडून टाकलेला एक तेजदार चेंडू डॉट बॉल असणार आहे. इकडे पहिल्या षटकाचा खेळ. धावसंख्या असेल 5. समीकरण आहे 37 बॉल 16. काहीच सोपं काहीच अवघड असं समीकरण आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळतंय. गोलंदाजीसाठी मात्र राज सज्ज असणार आहे. पुढचा बॉल, विश्व प्रख्यात क्रिकेट स्पर्धा, जगभरात या स्पर्धेची चर्चा.
टायमिंग टायमिंग ओहो क्लास दाखवलाय. समोर मारलेला धाडलाय बॉल. तडाखेबंद धडाकेबाज खतरनाक खरपूस घेतलाय बॉलचा समाचार. 4 रन 9 धावा. समय बदल के रख दूंगा. उचलला बॉल यावेळेस जर पाहिला पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू मात्र सुंदर खेळला गेलेला असणार आहे. त्यानंतर नक्कीच सुंदर असं काही वाक्य आपल्याला बघायला मिळणार आहे. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है. हे अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है. हा बॉल चालला इकडून तिकडे पुन्हा एकदा फिरवला गेलेला बघायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या मात्र असणार आहे 10 रन्स. आता मात्र पाहिजे 11 रन्स विजयासाठी. कमालीचा सामना या टर्फ विकेटवरती मात्र लागलेली आग आपण बघू शकता. गेल्या 13 दिवस या क्रिकेटची मॅरेथॉन आणि अख्ख्या खरं तर पुणे नाही तर संपूर्ण जगामध्ये या स्पर्धेचा पोहोचलेला आहे. गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या नक्की पुस्तकात नोंद होणारी क्रिकेटची स्पर्धा. इतिहासात गेलेली स्पर्धा. आयुष्यभर जब तक पृथ्वीवरती नक्कीच सूरज चांद रहेगा तब तक इस क्रिकेट का नाम रहेगा. क्रिसलीज सेमी लीग 2026. हा बॉल नक्की फिरवलेला आहे. चांगला फटका इथे आलेला आहे. बॉल चाललाय तिकडे ऑन साइडला. एक धाव संख्येवरती 11 रन्स. आता मात्र 10 रनची गरज. स्ट्रायकर आकाश सूर्यवंशी. बघायचं आता काय घडतंय मैदानाकडे. गोलंदाजी स्ट्रायकर गोपाल लोहार. लोहारची जादू चलेल का. बघा लोहार तयार. गोपाल गोविंदा रे गोपाला यशोदाच्या कहाण्या. बाला चाकलेला एक भन्नाट चेंडू कडक चेंडू आणि षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर स्कोर 11 रन्स 1 गडी बाद. समीकरण असणार 30 चेंडू आणि बनवायच्या त्या अजून देखील 10 धावा. कोणाचा राहील दबदबा आपण बघू शकतो. कहते ना हर किसी का समय आता है. जेव्हा तलाव भरलेला असतो त्यावेळेस नक्कीच तलावातील नक्कीच मासे किड्यांना खातात. ज्यावेळेस तलाव आटतो त्यावेळेस तेच किडे नक्कीच त्या तडफडलेल्या माशांना नक्कीच आपलं शिकार बनवतात. वेळ प्रत्येकाची असते. कोणी गाजवले असते तर कोण गाजवणार असतो मित्रांनो. नेक्स्ट बॉल टाकलेला बॉल उचललाय. वा सरळ मारलाय सीधी बॅट. नो बकवास. बन चुका है खिलाडी बॉस. वैभव सूर्यवंशी 6 रन छक्का. यावेळेस उत्तर दिलेलं आहे पुढच्याच बॉलला. फलंदाजाची नक्कीच यष्टा उडवल्यात. फलंदाज आउट. शानदार असा सामना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे. पुढचा बॉल हा उचललाय. ए मारा मारा रे सिक्सर. मारा रे 4. देखो तो देखो अपना ये शोर. सुंदर असा फटका. 2 धावेची आता गरज. इथे मात्र 3 धावांची गरज 27 बॉलला. हा बॉल उचललाय. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. विजयी चौकार खेळलाय. सामना इथे जिंकला जातोय मंगलम योद्धा संघानं. हा दणदणीत विजय मिळवलाय. खूप अभिनंदन. खूप अभिनंदन. खूप चांगला खेळ दाखवलाय. नाद घुमला आणि जय जयकार झाला. गुलाल तुमचाच आहे या मॅचचा. आणि 5 विकेटने सामना इथे जिंकलाय. आणि या मॅचचा सामना ठरलेला आहे. तो आहे खेळाडू none other than the man from this match आकाश सूर्यवंशी.
जिनके आने से मिलती है मैदान को खुशी, जिनका नाम है आकाश सूर्यवंशी। वेल प्लेड बॉयज, वेल पॉइंट। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले।